नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव विशाल दाटे। स्क्रीनमध्ये तुम्ही पाहताय टाटा पंच ईव्हीचं फेसलिफ्ट आलेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅटरी पॅक जर पाहिलं तो देखील चेंज झालेला आहे। 30 किलोवॅट आवरचा बॅटरी पॅक आहे, सोबतच 40 किलोवॅट आवरचा बॅटरी पॅक आहे आणि 40 किलोवॅट आवरचा जो बॅटरी पॅक आहे त्याच्यासोबत जी रिअल वर्ल्ड रेंज आहे कंपनीने जवळपास 335 ते 355 किलोमीटर ऑन रोडवरती तुम्हाला देणारच असं कंपनीचं म्हणणं आहे। सोबतच गाडीमध्ये जर पाहिलं काही चेंजेस देखील झालेले आहेत। सो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जर पाहिलं मी तुम्हाला पूर्णपणे डिटेल माहिती सांगणार आहे ह्या गाडीबद्दल आणि ह्या गाडीची प्राइसिंग काय असू शकते हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। सो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। ओके, तर मित्रांनो समोर तुम्ही पाहताय टाटा पंच ईव्हीचं फेसलिफ्ट। आता गाडीमध्ये जर पाहिलं तर फ्रंट लुक जर पाहिला तर तुम्हाला बऱ्यापैकी ईव्हीश वाटणार बरं का। इथे जर पाहिलं 360 डिग्री कॅमेराचं फीचर आहे, इथनं तुम्ही गाडी चार्ज करू शकता। महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या गाडीमध्ये ना 60 किलोवॅटचा जो DC फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे तो आलेला आहे। त्यामुळे 20% समजा तुमची बॅटरी आहे तर 80% फक्त 26 मिनिटांमध्ये तुम्ही ही गाडी जी आहे ते चार्ज करू शकता। बाकी ग्रिल जर पाहिली खालच्या साईडला अशी काही देण्यात आलेली आहे, थोडंसं ग्रे मटेरियल झालेलं आहे बरं का। इथे जर आपण आलो तर इथे जे हेडलॅम्प आहे ते आधीप्रमाणे जो सेटअप हा पाहायला भेटतो, बट जी प्लास्टिक क्वालिटी ना तुम्ही जर पाहिलं ना म्हणजे पॅनल गॅप्स असेल किंवा जे एवढी अशी प्रॉपर फिटमेंट जे आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळत नाही। फोगलॅम्पसुद्धा तुम्हाला LED इथे पाहायला मिळतात। DRLs आहे इथे, सोबतच इथे फ्रंकसुद्धा आहे। त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा नॉर्मल साईजचा जो चार्ज आहे जो गाडीसोबत येतो 3.3 किलोवॅट आवरचा, त्याच्यामध्ये तुम्ही गाडीमध्ये तो तिथे बसू शकता। ॲडास लेवलचे कुठलेही फीचर जे आहे गाडीमध्ये आता ऑफर करण्यात आलेले नाही, जे की माझ्यामध्ये देता आले असते, पण ठीक आहे। ओव्हरऑल बजेट सेगमेंटची गाडी आहे त्यामुळे तसे पण ॲडासचे फीचर जर पाहिले तर जास्त जे आहे ते कामाचे नसतात बजेट सेगमेंटच्या गाड्यांमध्ये बरं का। साईड प्रोफाईलमध्ये जर आपण आलो इथे 16 इंच जे अलॉय व्हील आहेत ते इथे ऑफर करण्यात आलेले आहेत। फ्रंट साईडला डिस्क जे ब्रेक आहेत ते ऑफर करण्यात आलेले आहेत, बट रिअर साईडला जर पाहिलं तर इथे तुम्हाला ड्रम ब्रेक ऑफर करण्यात आलेले आहेत। माझ्यामध्ये डिस्क जे ब्रेक आहेत हे देता आले असते। इथे जर आपण आलो तर वॉरियम जर पाहिले तर असे काय आहे जे की आपण भरपूर टाटाच्या कारमध्ये पाहिलेले आहेत। इथे कॅमेरा मिळून जातो। बाकी डोअर हँडल बॉडी कलरमध्ये आहे। इथे जर पाहिलं तर रिअर साईडचा जो डोअर हँडल तो तुम्हाला इथनं ओपन करायचा आहे। बाकी तर काय रिअर साईडला जर आपण आलो तर कनेक्टेड जे टेल लॅम्प आहेत ते तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत। रिअर वायपर डिफॉगर तुम्हाला इथे मिळून जातो। इथे आहे कॅमेरा। त्यानंतर बूट स्पेस जर पाहिला तर बूट स्पेस देखील तुम्हाला चांगला या ठिकाणी मिळून जातो, जो की प्रॅक्टिकलिटीच्या हिशोबाने चांगलं आहे। बट गाडीमध्ये जर पाहिलं तर कुठलंही जे स्पेअर व्हील आहे ते ऑफर करण्यात आलेलं नाही, जे की माझ्या मते देता आलं असतं। बाकी बाहेरच्या साईडने जर पाहिलं तर अशी काय गाडी जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळते। तर आता आपण इंटेरियर एकदा चेक करून घेऊया। इथे जर पाहिलं पॉवर विंडोचे जे कंट्रोल आहे ना ते बदलण्यात आले, तुम्ही पाहू शकता बटन्स बदलण्यात आलेले। सो बेसिकली एकदम चांगले जे डिझाईन आहे म्हणजे माझ्यामध्ये चांगले आहे बरं का। यूज टू झाल्यानंतर पाहूया, कारण की टाटाचे जे फिट अँड फिनिश लेवल असतात ते थोडेसे काही वेळानंतर थोडासा आवाज वगैरे येणं त्या गोष्टी होऊन जातात, बट ठीक आहे। ओव्हरऑल मटेरियल क्वालिटी जर पाहिली ना तुम्हाला हे जे कलर आहे हे थोडेसे ग्रे टाईपमध्ये जे आहे ते पाहायला भेटेल, तुम्ही पाहू शकता। आणि ओव्हरऑल एक प्रीमियम जो फील आहे देण्याचा प्रयत्न केलेला आहे, बट इथे देखील तुम्ही पाहू शकता थोडंसं ऑड इव्हन जे कॉम्बिनेशन आहे तुम्हाला पाहायला मिळतं। सीट जर पाहिले तर लेदर आहे, अपॉस्ट्रीसोबत तुम्हाला मिळून जातात। व्हेंटिलेटेड सीट तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत। हाईट ॲडजस्टमेंट जे आहे ते तुम्ही मॅन्युअली करू शकता। त्यानंतर आतमध्ये बसूया आपण थोडंसं, काही गोष्टी मला तुम्हाला दाखवायच्या आहेत। सो असं काय स्टेअरिंग व्हील आहे, ही आहे स्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड ॲपल कारप्लेला सपोर्ट करते। पर्सनली तुम्हाला सांगतो ह्या ज्या गोष्टी आहेत मला बिलकुल आवडणार बरं का। म्हणजे जे टच आहे ना, टच काहीच कामाचा नसतो, बटन्स कंपन्यांनी ना नक्कीच द्यायला पाहिजे। त्यानंतर ही स्क्रीन जर पाहिली तर इथे देखील तुम्हाला पूर्णपणे डिजिटल जी इन्फॉर्मेशन ती पाहायला भेटते। आणि बाकीच्या टाटा मोटरच्या कारमध्ये आपण भरपूर गोष्टी पाहिलेल्या आहे। सो त्याप्रमाणेच जे डिझाईन लँग्वेज आहे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये सुद्धा पाहायला मिळतं। त्यानंतर ही जे स्टेअरिंग टिल्ट टिल्ट जे आहे तुम्ही ॲडजस्ट करू शकता। इथे क्रूज कंट्रोल आहे, इथे मीडियाचे कंट्रोल आहे। सोबतच इथे जर आपण आलो तर हा जो सेंटर कॉन्सोल आहे हा देखील चेंज करण्यात आला आहे, थोडासा खराब झालेला आहे, बट इथनं तुम्ही RND जो आहे तो सिलेक्ट करू शकता। इथे 2 ड्राईव्ह मोड देण्यात आलेले आहेत। इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक तुम्हाला इथे मिळून जातात। 2 कप होल्डर आहे। इथे जर आपण आलो तर इथे देखील जो आर्मरेस्ट हा चेंज करण्यात आलेला आहे। ओव्हरऑल मटेरियल क्वालिटी जर पाहिली ना तुम्ही ह्या प्लास्टिक मटेरियलची ती चांगली आहे बरं का, पर्सनली मला चांगली वाटलेली आहे। इथे सॉफ्ट टच मटेरियल आहे। त्यानंतर ग्लब बॉक्स जर पाहिला तर तो असं काय आहे, कूल ग्लब बॉक्स तुम्हाला इथे मिळून जातो। बाकी इथे थोडंसं व्हाईट जे मटेरियल आहे ते यूज झालेलं आहे, म्हणजे व्हाईट कलर आहे बेसिकली। त्यानंतर हे सीटसुद्धा तुम्हाला व्हेंटिलेटेड जे आहे ते मिळून जातं। इथे येऊन जातो तुमचा सनरूफ
मुलांना याच्यामध्ये बिलकुल उभं करू नका बरं का. बाकी जर काय जी कॅमेरा क्वालिटी ती एकदम मी तुम्हाला दाखवून देतो. सो अशी काय कॅमेरा क्वालिटी तुम्हाला इथे मिळून जाते. इलेक्ट्रॉनिक जो IRM आहे हा टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर असं काय स्टेअरिंग व्हील आहे. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिला तर तो तुम्हाला असं काय पाहायला भेटतो जो की टाटाच्या भरपूर कारमध्ये आपण पाहिलेला आहे. जे मॅप इथे तुम्ही अँड्रॉइड ऑटोवर कनेक्ट करतात ते सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता. टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम आहे जे की तुम्ही समोर पाहताय. गाडीमध्ये जर पाहिलं तर स्पोर्ट आणि सिटी आणि इको ओके असे 3 मोड देण्यात आलेले आहेत. क्या बात आहे. सीट वगैरे जर पाहिलं किंवा हाईट वगैरे जर पाहिली गाडीची तर ती चांगली आहे. आधीपासूनच जर पाहिलं तर पंच एक चांगली टॉप सेलिंग गाडी राहिलेली आहे आईसमध्ये म्हणजे पेट्रोल आणि CNG मध्ये. EVमध्ये सुद्धा एक प्रॅक्टिकलिटीच्या हिशोबाने जर पाहिलं तर कंपनीने भरपूर गोष्टी ऑफर केलेल्या आहेत. जसं की या गाडीची जी बॅटरी आहे त्याच्यामध्ये लाईफ टाईम वॉरंटी कंपनीने ऑफर केलेली आहे 15 वर्षांची. जे की माझ्यामध्ये कुठेतरी जे बायर्स आहे ना ज्यांना लॉंग टर्मसाठी गाडी घ्यायची आहे त्यांच्यासाठी ही एक चांगला जो पॉझिटिव्ह मुद्दा आहे हा होऊन जातो. बाकी हे जे AC कंट्रोल आहे मी तुम्हाला आधी देखील सांगितलेलं आहे की हे टच जे बटन्स आहे कंपनीने द्यायला पाहिजे. इथे तुम्हाला खालच्या साईडला जर पाहिलं तर वायरलेस जो चार्जर आहे तो इथे मिळून जातो. इथे टाईप A जी कनेक्टिव्हिटीची पोर्ट आहे ती देण्यात आलेली आहेत. 65 वॅटचा जो टाईप C पोर्ट आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो. इथे मिळून जातो 12 वोल्टचा पॉवर सॉकेट. सो असं काय आहे. रिअरमध्ये जर पाहिलं तर पहिला चेंज तुम्हाला पाहायला भेटतो डोअरमध्ये. इथे पॉवर विंडोचे जे कंट्रोल आहे ते चेंज करण्यात आले. तुम्ही पाहू शकता एकदम चांगले जे बटन्स आहेत ते ऑफर केलेले आहेत. सोबतच इथे तुम्हाला स्पेस चांगला आहे. जो थाई सपोर्ट आहे तो देखील चांगला मिळून जातो. इथे एक आर्मरेस्ट देण्यात आलेला आहे. जो हेडरूम आहे तो चांगला आहे. 6 एअरबॅग जर पाहिलं तर गाडीमध्ये तुम्हाला स्टँडर्ड मिळून जातात. बट इंटरेस्टिंगली गोष्ट जर पाहिलं तर इथे रिअरला AC वेन्स देण्यात आलेले नाही आहे जे की माझ्या मते असायला पाहिजे होते. 15 वॅटचा जो टाईप C पोर्ट आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो ज्याच्यामध्ये इल्युमिनेटेड जे लाईट्स आहेत ते देण्यात आलेले आहेत. बट कलर कॉम्बिनेशन जर पाहिलं तर हे जर पाहिलं पूर्णपणे असं ग्रे मटेरियल आहे. बट इथे ब्लॅकचा हा जो पार्ट आहे हा दिलेला आहे. सो हा देखील ग्रे जर दिला असतं ते मर्ज चांगल्या पद्धतीने झालं असतं. बाकी इथे मॅगझिन होल्डर तुम्हाला मिळून जातात. ओव्हरऑल स्पेस वगैरे चांगलं आहे. कुठलाही जो विषय हा तुम्हाला असा गाडीमध्ये येणार नाहीये. तर मित्रांनो टाटा पंच EVचं जे फेसलिफ्ट आहे भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आले 9,69,000 टॉप मॉडेलची किंमत आहे 12,59,000 जे की ऑलमोस्ट जर पाहिलं तर जवळपास 13.5 लाखाच्या दरम्यान जर पाहिलं तर याची ऑन रोड किंमत असणार आहे. आणि माझ्या मते रिअल वर्ल्ड रेंज जर पाहिली 350 किलोमीटरच्या जवळपास तुम्हाला मिळणार आहे. 40 किलोवॅट आवरचा बॅटरी पॅक आहे जे की माझ्या मते एक चांगलं इम्प्रूव्हमेंट जर पाहिलं टाटा मोटर्सने पंच EVमध्ये केलेलं आहे. कनेक्टेड कार टेक तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात. सिटीमध्ये असेल किंवा तुमचं डेली रनिंग एक 200 किलोमीटरच्या आसपास असेल तर त्यांच्यासाठी माझ्या मते एक सेन्सेबल प्रोडक्ट आहे. साईज देखील छोटी आहे. प्रॅक्टिकलिटीच्या हिशोबाने जर पाहिलं तर आतमध्ये स्पेस चांगला आहे. बूटमध्ये सुद्धा स्पेस आहे. सो तुमचं काय ओपिनियन आहे याच्याबद्दल मला कमेंटमध्ये सांगा. थोडेसे फिट अँड फिनिश जर पाहिलं तर गाडीमध्ये इश्यू जे आहे ते म्हणजे जे पॅनल गॅप्स वगैरे तुम्हाला इथे जाणवणार आहे. सोबतच टाटाने जी सर्व्हिस आहे अजून सुद्धा इम्प्रूव्ह करायला पाहिजे. लोकांना भरपूर प्रॉब्लेम येत आहेत गाडी घेतल्यानंतर सर्व्हिसमध्ये. सो याच्याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.